माझी प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये विनंती आहे, जसं आपण अनाथ आश्रमात एखाद्या मुलांना भेटायला नेतो फेरीसाठी, तसंच ह्या हॉस्पिटलमध्ये काय अवस्था आहे, कसे पेशंट होतात. आपण उद्या मिडल क्लास असलो तर आपल्या आईवडिलांना काही झालं तर त्यांच्यावर काय परिस्थिती येईल हे सुद्धा शिक्षकांनी कधीतरी मुलांना समजावून सांगावं आणि इथेसुद्धा व्हिजिट करावं की काय परिस्थिती आहे. मग प्रत्येक नागरिक घडेल भारताचा आणि मुलांना समजेल की कसं म्हणजे आपण वागलं पाहिजे, कसं हे केलं पाहिजे की सरकारबद्दल कसा आवाज उठवला पाहिजे, आपली सरकार काय करते इंडियाची. आणि नंतर मग नावं ठेवली इंडियाला किंवा महाराष्ट्राला असं तसं, मग ह्यांना परत राग येतो, बरोबर. त्याच्यामुळे माझी सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी जरा लक्ष द्यावं. महानगरपालिका सरकार जे काही असेल, जे कोणी याला कवर करत असेल, एवढे मुंबईत आता बघा बोलतात की पैसे कमी पडतात हे ते. महाराष्ट्र असं एक जण मला बोलत होता काहीतरी आहे करन्सीचा प्रॉब्लेम, तर त्याच्यासाठी मुंबईत आजकाल एवढं काय काय बनवलं जातं. आता तो एक आवाज येणारा रस्ता बनवला आहे, झक मारायची काहीच गरज नव्हती. त्याच्यापेक्षा अजून एखादं जर हॉस्पिटल यांनी वाढवलं असतं तर खूप म्हणजे खूप बरं झालं असतं. एवढं आता गार्डन बांधले जात आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, एवढं फिरायच्या हे केल्या जातात. तर त्याच्यापेक्षा एखादं हॉस्पिटल वाढावं किंवा जिथे आहे तिथे 2 नंतर जे बंद केलं जातं हॉस्पिटल, तर ते बंद करण्यापेक्षा तिथे अजून डॉक्टर्स वाढवून त्यांची ड्युटी लावावी जेणेकरून आपले रुग्ण पेशंट आपलेच आहेत महाराष्ट्रातले, भारतातले जे कोणी सगळे बरे होतील. ज्याला त्याला आपापले आई वडील मिळतील, ज्याला त्याला सुरळीत म्हणजे राहील फॅमिली. फक्त गव्हर्नमेंटला एवढीच विनंती आहे की त्याने मेडिकलमध्ये लक्ष द्यावं. बाकी नाही केलं, कुठे गार्डन नाही बांधली, काय नाही केलं चालेल. आता जो फालतूचा खर्च केला आहे त्या रस्त्यावरून मुंबईला आवाज येतोय, काय गरज होती भाई. काय